तर मित्रांनो, तर सगळे थंबनेल बघून व्हिडिओ बघायला आलेच. तर जरा पान खाल्लं, खाऊ वाटलं, जरा लाल झालं नाही. पण तर मित्रांनो, आजचा विषय कसा आहे माहिती आहे का? ही साईटला व्हिडिओ बघताय तुम्ही. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक फौजी आलेलं दिसतंय. म्हणजे त्याच्या स्वागतासाठी काहीतरी 10-12 माणसं, जास्त नाहीत बरं का, 10-12. काय गरज आहे इतकी माणसं तिथं जायची? ते आलंय म्हणून, आहे का नाही? काय लय मोठा स्टार लागून गेलाय का काय तो? आणि असं काय करून आलाय? बाँड्रीवर गोळ्या मारून आलाय कोणाला तरी. काय गरज आहे चक्का जाम करायची आणि गर्दी करायची ते आलाय म्हणून? बरोबर आहे का नाही? काय चुकलं का माझं? काय चुकलं असलं तर तिथूनच थोबडीत मारा, हात पोचला तर पोचला. आणि आले ते आले, ही बी 10-12 माणसं आपली जवळची, त्यांना आपलं त्याच्याबद्दल प्रेम म्हणून आले आपली, आहे की नाही? आणि एवढ्या माणसांनी कशाला यायला हातातलं वेळ वाया घालवला, कामधंदे सोडून. आता आज हाजऱ्या बिजऱ्या बुडवायच्या आणि त्याच्या स्वागताला तिथं थांबायचं काय गरज चालली उगाच, आहे का नाही? आता बघा, एखादा सेलिब्रिटी आला असता मोठा, तर मग फुलाचा गुच्छ बिच्छ घेऊन गेला असतो का नाही? हां, किंवा एखादा मोठा नेता वगैरे कोणतरी मोठं माणूस पाहिजे. उगाच कामधंदा सोडायला परवडायला पाहिजे की. दांडी मारायची कामावरून जायचं स्वागताला कोणाच्या तर फौजीच्या. अरे काय! आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आपलं येतं कधीतरी, आणि जरा ड्युटीवर असल्यावर असं येतच किती दिवसाला ती. आणि आलं तर त्याला फॅमिलीलाच द्यायला वेळ नाही. आणि केव्हा त्यांनी समाजासाठी वेळ दिला आहे, किंवा गलीतल्या मित्रांसाठी वेळ दिला आहे, आणि म्हणून त्याच्या स्वागतासाठी एवढं थांबायचं, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आले ते आले, आणि आपला वेळ वाया घालायचं काय समज आहे? आपलं हाजरी बुडती, वेळ वाया जातो आहे, जेवणाचा टाईम इकडे तिकडे होतो आहे का नाही? का काय चुकतं आहे माझं? चुकत असलं तर सांगितलं की मागायची थोबाडीत मारा. ह्याच्या जागी जर सेलिब्रिटी आला असतं तर हे त्याच्या आयला मस्तपैकी टकाटक कपडे बिपडे घालून एखादा फुलाचं गुच्छ किंवा हार बीर घेतला असता, अर्धा तास नाही 1 तास आधीच तिथं जाऊन थांबला असता. अरे यायचं. किंवा एखादा मोठा रील स्टार हाय लेवलचा, किंवा एखादा मोठा हिरो सलमान खान, शाहरुख खान, कुणी मोठे स्टार, किंवा एखादा राजकीय नेता मोठा, तर जरा जोश होता रे. पण ह्याच्यासाठी कुणी वेळ वाया घालावा? आणि करतंय तरी काय काम? जातं आहे बाँड्रीवर, तिकडून गोळ्या झाडल्या की इकडून गोळ्या झाडीत आहे. बरं, ह्याचा सत्कार बी का करावा? सरकारकडून दाबून पैसा ह्याला, सगळ्या सोयीसुविधा आहे त्या, कुठं बी जावा, आहे का नाही? किती सुखसुविधा आहे ह्यांना, कमी आहे का ह्यांना? दाबून पैसा बी देतं आहे सरकार. हां, आणि ह्याच्याबद्दल काय आहे असं आपल्याला वाटण्यासारखं काय आहे मला सांगा? काय फौजीबद्दल वाटण्यासारखं काय आहे? कसं बोलणं, पहिल्यांदा एवढं बोललो आहे असलं. तर आजचा व्हिडिओ म्हणजे कसं आहे, हे आपले फौजी जे आहेत 24 वर्ष देशसेवा करून परतलेत आपल्या घरी. त्यांच्या स्वागतासाठी त्यांची फॅमिली आहे, मोजकेच काही माणसं आहेत, जास्त का नाहीत. आणि हा व्हिडिओ बघितला का तर आमच्या मित्राचेच बंधू आहेत, संजय भोसले रील स्टार. तर बघितलं आणि मनाला जरा कसं तरीच वाटलं की यार, एखादा जर सेलिब्रिटी आला, एखादा जर राजकीय नेता आला, तर कुणीही असो मोठा माणूस असता तर गर्दी किती केली असती, किती सत्कार केला असतो, किती हार घातले असते. पण ही फौजी आला आहे, मला वाटतं काय ते 2-3 हार व्हिडिओमध्ये दिसले बा, मला जास्त काय नाही दिसले. पण बघा फौजीनं काय केलं आहे. आल्या आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं, परत बऱ्याच काही गोष्टींना व्हिजिट दिली, बऱ्याच लोकेशनला व्हिजिट दिली. म्हणजे विचार बघा, त्या व्यक्तीचे विचार बघा. आणि मी एवढा आज व्हिडिओ बनवण्यामागचं माझं एकच कारण आहे, मी स्वतः फौजी लवर आहे, आणि मी खूप मान सन्मान इज्जत करतो फौजीची. आणि कसं झालं, जरा वाईटच वाटलं यार. मग आमच्या गावात असतं ना, आला मी न्यायलाच गेलो असतो तिथं, कुठं येणार आहे का नाही तिथं आधीच जाऊन बसलो असतो. आणि आपण असं कधी कुठं कोण आलं का नाही अजिबात जात नाही, पण फौजीसाठी आपण जाणार. पण आपल्या आता आपण ह्या टेंभुर्णी शहरात नवीन आहे, त्याच्यामुळे आपल्यालाच माहीत नाही की ह्या टेंभुर्णी शहरात एकच फौजी आहे, ते आपल्यासमोरच आहे. त्यांची काय आपलीच चालते वेल तर भेट असते, आणि त्यांचा काय विषय म्हणजे त्यांना माहिती आहे आपण कसं आहे ते आहे. त्यांना टेन्शन नाही आता, कारण महाग पुढं आपण त्यांनी जर आपल्याला कुठल्याही शब्दाला हाक मारू द्या, दुसऱ्या सेकंदाला आपण तिथं हजर आहे, त्यांना सांगायची गरज नाही. आणि वेळ आल्यावर ते व्हिडिओमध्ये दिसतील मी, आणि त्यांचं चेहरा बी तुम्हाला दिसेल. मी व्हिडिओ त्यांच्यासोबत बनवत नाही, त्यांना ते जास्त आवडत नाही आहे, त्याच्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ बनवत नाही खरं तर.
आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, माझी इच्छा होती की बऱ्याचशा लोकांनी गावातल्यांनी सगळ्यांनी जायला पाहिजे होतं बरं का. आता एवढं देशसेवा करते, स्वतःच्या जीवाचं विचार न करता तिथं बाँड्रीवर थांबणं म्हणजे सोपी गोष्ट नाही हो भाऊ. खरं सांगायचं म्हणजे सरकारने किती बी पैसा देऊ द्या, लाख सुविधा देऊ द्या त्याच्या घरच्यांना, पैसा मिळून तो असं घरी आणून पोती ओतू द्या, पण एकदा जीव गेला की काय राहिलं हो? काय राहिलं मला सांगा? पैशाला किंमत आहे का त्या पैशाला बघून समाधान वाटणार फॅमिलीला त्याच्या? आणि खरं सांगतो, ह्या सगळं उलटं आहे हो. हे कलियुग उगाच म्हणत नाहीत, कलियुगमध्ये कसं आहे माहिती आहे का, जो खोटं बोलतो, रेटून बोलतो, दिशाभूल करतो, ह्यांना उरावर घेऊन नाचते ती माणसं. प्रत्यक्षात डोळ्यात बघतो, डोळ्यासमोर घडलेल्या गोष्टी बघतो मी. दादागिरी करणाऱ्याला घमंडी ही म्हणजे वर्चस्व कुणाचं आहे जास्त? फ्रॉड माणसांचं, दिशाभूल करणाऱ्या माणसाचं. आणि जे साध्या सरळ पद्धतीने जीवन जगतात, दुसऱ्याच्या हितासाठी स्वतःचा जीव देतात, त्या लोकांना काही किंमत नाही, काय उडी मोल किंमत. आज फौजी आल्यात, फौजीच्या स्वागतासाठी फक्त 10-12 माणसं, काय राव. पण जाऊ द्या आता, काय हो का, शेवटी हे कलियुग आहे. इथं चांगल्यापेक्षा वाईट गोष्टीला जास्त किंमत आहे. लई चांगला कॉन्टेंट काढला, चांगला जोक दिला, कोणाला बघू वाटत नाही, पण एखादा त्या व्हिडिओमध्ये चांगलं अंग प्रदर्शन असावं, डबल मिनिंग बोललेलं असावं, परत काहीतरी इचकाट बोललेलं असावं, मग जरा मजा येते. कोपऱ्यात जाऊन साईडला मोबाईल घ्यायचा आणि बघायचं. तसंच आहे एखादा आता पिक्चरमधले हिरो, शूटिंग तो एडिट केला जातो पिक्चर, सगळं फ्रॉड असतं. फक्त रिअल लाईफमध्ये कोणाच्या काय बाबतीत घडल किंवा घडलेलं असतं हे आपल्याला डोळ्यासमोर मांडलं जातं. आणि तीच व्यक्ती जी मेन भूमिकेत असेल त्याला जर आली तर चिक्कार गर्दी. पण जो रिअल हिरो आहे, रिअल जो देशासाठी, आपल्या फॅमिलीसाठी आपला जीव गमावतो, तो जर ड्युटी 24 वर्ष देशाची सेवा करून तो रिटर्न येतो, तर स्वागताला फक्त 10-12. ही आहे कलियुग. इथं देखावा करणाऱ्याला किंमत आहे आणि जी रिॲलिटी आहे त्याला चपलीच्या पलीकडे. काय कलियुग, काय खरं नाही. पण एवढं आहे बरं का, ह्या 100%तून 99% ना निवळ भंगार माणसं आहेत, आणि 1% जी आहे ती का, ती चांगली माणसं आहेत, आणि त्याच्यामुळेच ही पृथ्वी जिवंत आहे. ज्या दिवशी 1% संपल ना, त्या दिवशी पृथ्वीच बुडली हो. काय नाही, चांगल्या माणसाची इज्जत करत नाही ती. आणि पैशावाल्यांचा तर सोडा, एखादा पैशावाला आला झालं मग तो कसा काय असा ना, आणि पैशावाल्यांचं काय असतं ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण मला फक्त एवढंच म्हणणं आहे, रिअल हिरो आणि ही जे देखावा करतात ते हिरो, त्यांच्यात ना आपल्या फौजीमध्ये लय फरक आहे. फौजीची इज्जत करत जावा. एवढं 24 वर्ष जे सेवा करून स्वागताला 10-15 माणसं फॅमिली फक्त. आमच्या इथं तर टिंबुर्णीत अजून तर कोणी काय देशसेवा करून परतलेलं मला बी माहिती नाही. आहे एक सध्या ड्युटीला, त्यांनी आहेत, आणि त्यांच्यासाठी मी कधीही तयार आहे. त्यांनी मला कधी आवाज दिला तर मी लगेच जात असतो, माझ्या हातातलं काम टाकत असतो. मी माझ्या कामाला सुद्धा एवढी व्हॅल्यू देत नाही आहे का, तर त्यांच्यामुळं आज आपण सुखाने झोपतो इथं. भले त्यांनी सरकारने त्यांना किती बी पैसा देऊ द्या, पण आज ते बाँड्रीवर आहेत म्हणून आज आपण सुखानं एकदम मस्त झोप घेतो आहे. त्यांनी तिकडं डोळं फोडतात. त्याच्यामुळे जाण ठेवायची, कुणाला किंमत द्यायची आणि कुणाला नाही किंमत द्यायची ह्याचा भाग जरा समजून घ्या. माझ्या सांगण्यानं काय होणार आहे, कित्येक पिक्चर निघतात, कित्येक कीर्तनकार लोक सांगतात, कित्येक रीलच्या माध्यमातून नॉलेज दिलं जातं. एवढं सांगून फरक पडणार आणि माझ्या शब्दांनी फरक पडायला लागला आहे. बरोबर आहे का नाही? काय फरक पडत नसतोय. या असं चलती गाडी. तर जय हिंद. 24 वर्ष देशसेवा केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर तुमचं. आणि आता इथून पुढचे आयुष्य तुमचं सुख समृद्धीचं जावं. जय हिंद.